श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, अधिक मास कधी आहे तुम्हाला माहीत आहे का? तर या अधिक मासात काय करायचं आहे आणि काय करायचं नाहीये हे तुम्हाला या व्हिडिओतून भेटणार आहे. तर श्री स्वामी समर्थ. सन 2026 हे हिंदू पंचांगानुसार अतिशय खास ठरणार आहे. यावर्षी मलमास लागल्यामुळे हिंदूचे नवीन वर्ष 13 महिन्याचे असेल. 17 मे ते 15 जून या दरम्यान हा अधिक मास राहणार आहे. या काळात विवाहासारखी सर्व मांगलिक कार्य वर्ज मानली जातात. मात्र या काळात पूजापाठ, जपतप आणि दान पुण्य केल्यास भगवान विष्णूची विशेष कृपा प्राप्त होते. तर अधिक मासाबद्दल हिंदू पंचांगानुसार 2026 अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. अधिक मास लागल्यामुळे हे वर्ष 13 महिन्याचे असेल. अधिक मास याला मलमासा किंवा पुरुषोत्तम मास असेही म्हणतात. हे सगळं आपण या व्हिडिओतून खाली जाणून घेणार आहोत. तर हा काळ धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून अत्यंत फारच महत्त्वाचा मानला जातो. या महिन्यात विवाह तसेच मौजिक बंधन, गृहप्रवेश, बारसं यांसारखी मांगलिक कार्य केली जात नाहीत. मात्र पूजापाठ, व्रत वैकल्य, जपतप, दानधर्म करणं अत्यंत शुभ मानलं जातं. त्यामुळे भगवान विष्णूची विशेष कृपा, आशीर्वाद प्राप्त होतो. तर मित्रांनो, अधिक मास का लागतो तुम्हाला नक्की माहिती आहे का? तर अधिक मासाबद्दल माहिती नसेल तर हे व्हिडिओ तुम्ही तुमच्या परिवारामध्ये शेअर करू शकता. तर सूर्यपंचांगाच्या तुलनेत चंद्रपंचांगाची कालमर्यादा कमी असते. चंद्रपंचांग 354 दिवसाचे असते, तर सूर्यपंचांग 365 दिवसाचे असते. यामुळे दरवर्षी दोघांमध्ये 11 दिवसाचा फरक निर्माण होतो. ज्योतिषशास्त्राच्या गणनेनुसार 32 महिने आणि 16 दिवसांनी हा फरक जवळपास 1 महिन्याएवढा होतो. हा वेळेचा ताळमेळ साधण्यासाठी पंचांगात एक अतिरिक्त महिना जोडला जातो. हाच महिना अधिक मास, मलमास म्हणून ओळखला जातो. तर 2026 मध्ये अधिक मास कधी लागणार आहे तुम्हाला माहिती आहे का मित्रांनो? तर आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत. तसेच अधिक मास कशामुळे प्राप्त झाला, ह्या महिन्यामध्ये काय करायचं आहे, काय नाही करायचं आहे, कोणते नियम पाळायचे आहेत, ते सगळं या व्हिडिओतून तुम्हाला मिळणार आहे. तर पंचांगानुसार सन 2026 मध्ये अधिक मास लागल्यामुळे अनेक बदल घडून येतील. त्यामुळे हिंदूचे नवीन वर्ष हे 12 ऐवजी 13 महिन्याचे होईल. नवीन वर्षात अधिक मासाची सुरुवात 17 मे 2026 पासून आणि 15 जून 2026 पर्यंत त्याचा समारोप होईल. याचा अर्थ असा आहे की 2026 मध्ये 2 ज्येष्ठ महिने असणार आहेत. एक असेल नियमित येणार तर दुसरा असेल अतिरिक्त ज्येष्ठ. म्हणजे काय? तर अधिक मासाच्या पहिल्या दिवशी व्रत ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते. या दिवशी व्रत करणाऱ्या व्यक्तींना पापापासून मुक्ती मिळते असे सांगितले जाते. तर अधिक मासाला पुरुषोत्तम मास असे का म्हणतात? यामागे भगवान विष्णूंचं काय कारण आहे? तर अधिक मास, अधिक महिना 30 किंवा 33 दिवसाचा असतो आणि या कालावधीत सूर्यदेव कोणत्याही नवीन राशीत प्रवेश करत नाही. ते एका जागी थांबून राहतात. पौराणिक कथामध्ये असे सांगितले जाते की जेव्हा महिन्याची निर्मिती होते, तेव्हा कोणत्याही देवांनी त्याचा स्वीकारच केला नाही. मग काय? तर दुःखी कष्टी असलेला मलमास भगवान विष्णूकडे, श्रीकृष्णाकडे गेला. भगवान श्रीकृष्ण म्हणजे कोणाचे अवतार आहेत? तर आपले श्री विष्णूंचे अवतार आहेत. तर मित्रांनो, अधिक मासाचे हे दुःख ऐकून त्यांनी त्याला पुरुषोत्तम अशी पदवी अधिक मासाला बहाल केली. तेव्हापासून अधिक मासाला पुरुषोत्तम मास असेही म्हणतात. भगवान श्री विष्णू यांच्या आशीर्वादामुळे तसेच पुरुषोत्तम या नावामुळे इतर 12 महिन्यापेक्षा तो अधिक तेजस्वी झाला. काही ठिकाणी याला दामोदर मास सुद्धा असे म्हणतात. म्हणून तर अधिक मासात जे काही व्रत वैकल्य केले जाते त्यात भगवान विष्णू आणि श्रीकृष्ण यांची उपासना केली जाते. तर मित्रांनो, आता आपण बघणार आहोत की या अधिक मासात काय करायचं आहे तुम्हाला आणि काय करायचं नाहीये.
तर विशेष ध्यान द्या आणि तुमच्या परिवाराला पण पाठवून द्या. नातेवाईकांपर्यंत व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. तसेच व्हिडिओ आवडले असल्यास शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, अधिक मासात तुम्हाला काय करायचं आहे? तर अधिक मासात विवाह, लग्न कार्य, गृहप्रवेश, नवीन घरात प्रवेश, मौजी बंधन, तसेच बारसं यांसारखी शुभ आणि मांगलिक कार्य केले जात नाहीत. असे मानले जाते की या महिन्यात शुभ कार्य जर तुम्ही केले तर त्याचे फळ हे चांगले मिळणार नाही. तर या मलमासात भगवान विष्णूंची पूजा करायला विशेष महत्त्व आहे. या काळात तुम्ही दानधर्म करा, जप करा, तप करा, पूजापाठ करा आणि गायीची सेवा करा. हे अत्यंत पुण्यदायक कार्य मानले जाते. तसेच अधिक मासात रामायण, भगवद्गीता यांसारखे धार्मिक ग्रंथाचे दान करणेही अत्यंत शुभ मानले जाते. तर मित्रांनो, या व्हिडिओतून असं स्पष्ट होतं आहे की अधिक मासात तुम्हाला शुभ कार्य, मांगलिक कार्य करायचं नाही आहे. तर या काळात तुम्ही, मे महिना पण आहे, तर या काळात तुम्ही दानधर्म करा, देवस्थानाला भेट द्या, ज्योतिर्लिंग करा, जेणेकरून भगवान देवाचं नामस्मरण होईल, देवाचं धर्म होईल. अशासारखी शुभ कार्य तुम्हाला देवधर्म करायचा आहे, शुभ कार्य टाळायची आहे. तर मित्रांनो, असेच अधिक मासाचे अजून व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील. त्यासाठी तुम्ही फॉलो करा, मला सबस्क्राईब करा. त्यामुळे तुम्हाला 1-2 दिवसात नाहीतर उद्यापर्यंत अजून एक अधिक मासाचा व्हिडिओ तुम्हाला मिळेल. व्हिडिओ आवडला असल्यास मला कमेंट करून नक्की कळवा. श्री स्वामी समर्थ. आणि एका व्हिडिओसाठी लाईक करायला विसरू नका.